नमस्कार मंडळी, मी श्रावणी गावडे. सिंधुदुर्ग बियॉन्ड बीचेस या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते. तसं तर मंडळी, माझं चॅनलचं नाव सिंधुदुर्ग बियॉन्ड बीचेस आहे, पण तरीसुद्धा आज मी समुद्राचा व्हिडिओ दाखवणार आहे. त्याचं मागचं कारण असं की मे महिना म्हटला की लोक बीचेस पाहायला नक्की येतात आणि बऱ्याच दिवसाच्या ठरावानंतर फायनली मी मालवणला वॉटर स्पोर्ट्स करायला आलेली आहे. तर मालवणला वॉटर स्पोर्ट्स करतानाची जी काही धमाल मस्ती आहे, जे काही माझा अनुभव आहे, तो म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावा म्हणून हा व्हिडिओ. तर वॉटर स्पोर्ट्सचे ॲड्रेस, डिटेल्स, परत जे काही असेल रिलेटेड इन्फॉर्मेशन तुम्हाला पाहिजे असेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. चिवला बीच हा मालवण स्टँडपासून अवघ्या 5 ते 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे यायला सहज रिक्षा मिळतात आणि रेंटवर गाड्याही. आमच्याकडे स्वतःची गाडी असल्यामुळे आम्ही थेट निघालो आणि ऑब्व्हियसली व्हिडिओ शूट करायचा असल्यामुळे माझी गोड काकी ड्रायव्हिंग करत होती. गप्पा मारत आम्ही स्पॉटवर पोहोचलो. तिथून एका बोटने आम्ही समुद्राच्या आत निघालो. लाटांमधून पुढे जाणारी ती सफर जितकी सुंदर होती तितकीच थ्रिलिंग पण होती. मनात उत्साह खूप होता, पण भीतीही तितकीच होती. खारट वारा, समुद्राचा अथांग व्ह्यू आणि सूर्याची सोनेरी किरणं पाहून मात्र मनात एकच विचार आला, जे होईल ते होईल. आजचा हा मोमेंट पूर्ण जगायचा. लाटांना चिरत आमची बोट पुढे जात होती आणि आम्ही एका नव्या ॲडव्हेंचरकडे, ते म्हणजे पॅरासेलिंग. पॅरासेलिंग करताना खाली अथांग पाणी होतं, वर मोकळं आभाळ होतं आणि त्या दोघांच्या मध्ये माझं छोटंसं धाडस उभं होतं. सुरुवातीला मन घाबरलं, हृदय जोरात धडधडलं, पण आकाशात उडताच अचानक सगळं सुंदर वाटू लागलं. कदाचित तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण मी खूप ओव्हर सेन्सिटिव्ह आहे. काही वेळा उंचावरून खाली बघतानाही मला भीती वाटते. अगदी गाडी जरी खूप फास्ट गेली तरी मन घाबरतं. पण आज तीच मी एवढ्या उंच आकाशात होते आणि खरंच माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट होती. हो, खूप घाबरत गेले होते मी, पण माझ्यासोबत माझं स्ट्रॉंग सपोर्ट होतं म्हणून कदाचित हे धाडस करू शकले. आणि खाली येताना एक गोष्ट जाणवली, बऱ्याच गोष्टींना आपण उगीच घाबरत असतो, कारण त्या भीतीपेक्षा सुंदर असतो तो क्षण जगण्याचा अनुभव, आणि तोच अनुभव मी आज घेतला होता. तर पॅरासेलिंग करताना तुम्हाला मालवणचा पूर्ण व्ह्यू दिसतो, कमाल व्ह्यू दिसतो. अथांग समुद्र, एका साईडला नारळ पोकळीची झाडं दिसतात, एका साईडला सूर्य मावळताना दिसतो. हे सगळं पाहून ना मनाला खूप आनंद येतो. सुमारे 4च्या आसपास आम्ही गेलो होतो, कारण मला सूर्यास्त पाहायचा होता. तुम्हाला देखील जायचं असेल तर शक्यतो सकाळी लवकर किंवा संध्याकाळी जा, जेणेकरून तुम्हाला सूर्यास्त आणि सूर्योदय ह्या वेळेस खूप छान वॉटर स्पोर्ट्स होईल. त्यात उन्हाचा त्रास देखील कमी होईल. ज्यांना मोशन सिकनेस आहे त्यांनी टॅबलेट घेऊन नक्की या. पॅरासेलिंग झाल्यानंतर आम्ही बनाना राईडला गेलो होतो. 5 जण एकत्र एका राईडवरती बसलो होतो. त्यांनी आम्हाला पूर्वी विचारलं की तुम्हाला पलटी करायचं आहे का, तर आमची परमिशन घेऊनच त्यांनी आम्हाला आत नेलं व तिथे अचानक आम्हाला पलटी केलं. समुद्रात पडल्यानंतर तेच अगदी सोबत होते, शिवाय लाईफ जॅकेटचंही होते, त्यामुळे काही भीती नाही वाटली. बनाना राईड झाल्यानंतर आम्ही बंपर राईडवरती गेलो. अगदी निवांतपणे लोळून समुद्राच्या लाटांची मजा घेत होतो. बंपर राईडनंतर जेस्की राईड होती, म्हणजेच वॉटर बाईक. वॉटर बाईकच्या वेळेसुद्धा ते अगदी आमच्यासोबत होते आणि तेच आम्हाला आत घेऊन जात होते. त्यामुळे तिथे देखील भीती वाटली नाही, पण फुल ॲडव्हेंचरस वाटलं. ह्या पॅकेजमध्ये स्कूबा देखील इन्क्ल्यूड असतं, पण समुद्र क्लिअर नव्हतं, त्या कारणाने मला स्कूबा करता आला नाही, पण बाकीच्या राईड्सचा आनंद मात्र घेता आला. 4ही राईड्स पूर्ण झाल्यानंतर आम्ही अगदी लहान मुलांसारखं समुद्रात खेळलो, लाटांमध्ये धावलो, पाण्यात भिजलो आणि खूप धमाल केली. त्या क्षणी फक्त समुद्र, हसा आणि आम्ही होतो. आणि दिवसाच्या शेवटी समुद्राने आम्हाला एक सुंदर सनसेट भेट दिलं. संपूर्ण आकाश सोनेरी तांबूस झालं होतं, जणू सूर्य समुद्राच्या कुशीत अलगद विसावत होता. आणि त्या एका क्षणाने आमच्या पूर्ण दिवसालाच एक सुंदर सोनेरी शेवट दिला. आणि जाता जाता ज्याच्यामुळे आमचा हा पूर्ण वॉटर स्पोर्ट्सचा एक्सपिरियन्स अजून खास झाला, त्याला आम्ही मनापासून थँक्यू म्हटलं. आमचा एक्सपिरियन्स त्याच्यासोबत शेअर केला आणि ऑनेस्टली सेफ्टीपासून गायडन्सपर्यंत सगळंच खूप छान होतं. त्याचे डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. मालवणला आलात, चिवलाला नक्की व्हिजिट करा. त्याचे वॉटर स्पोर्ट्स आहेत. तर माझ्याकडून स्ट्रेट अवे 100/10 आहे. थँक्यू. एक छोटीशी टिप, हे पेड प्रमोशन नाही आहे बरं का. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच धन्यवाद.
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय बाय.